नमस्कार, स्वप्नास किचनमध्ये आज आपण बघूया दहीवडे। त्यासाठी उडदाची डाळ 3 ते 4 तास भिजवून घ्यायची। भिजवलेली डाळ मिक्सरमध्ये अशी छान बारीक वाटून घ्यायची आहे। वाटलेलं बॅटर घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घातल्यानंतर हे बॅटर हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे, छान फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून हे मिक्सचर छान आपलं हलकं होईल। वडे हलके होतात मिक्सचर छान आपण फेटून घेतल्यानंतर। आता हे फेटलेलं मिक्सचर हलकं झाले हे ओळखण्यासाठी वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्याच्यात थोडेसं बॉल टाकून बघायचे आपल्या मिक्सचरचे। हे जर वर पाण्यावर तरंगले की आपलं बॅटर हे छान हलकं झालं हा आपल्याला अंदाज येतो। आता आपण वडे तळून घ्यायचे। कढईत तेल घालायचं, त्यामध्ये हातानेच वडे सोडायचे। मध्यम आचेवर असे छान खरपूस रंगावर वडे तळायचे। गॅस मध्यम ठेवायचा, खूप पण फास्ट नाही ठेवायचा, नाहीतर मग वडे आतून कच्चे राहतील आणि फक्त वरून रंग येईल। त्यासाठी मध्यम आचेवर असे गोल्डन कलरचे छान वडे असे तळून घ्यायचे। वडे आता छान तळून तयार आहेत आपले। आता आपण दही बनवायला घेऊयात। एका पातेल्यात दही घ्यायचं, चवीनुसार मीठ घालायचं, थोडीशी साखर घालायची। दहीवड्याचं दही गोड छान लागतं, त्यासाठी साखर घालायची आणि छान फेटून घ्यायचं दही। त्याच्यात एकही दह्याची गुठळी राहता कामा नये। गरजेनुसार पाणी घालायचं। दहीवड्याचं दही थोडंसं पातळ ठेवायचं, कारण वडे त्याच्यात घातल्यानंतर वडे दही सोक करून घेतं, त्यामुळे थोडंसं पातळच ठेवायचं दही। आता त्यामध्ये जिरा पावडर घालायची, भाजलेल्या जिऱ्याची पूड करायची आणि ती यामध्ये घालायची, त्याने चव चांगली लागते। हिरवी चटणी करून घेतलेली आहे आणि गोड चटणी केली। याची रेसिपी जर हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा। आता आपण वडे सर्व करायचे, त्यासाठी वडे आधी पाण्यात भिजवून घ्यायचे, छान पिळून घ्यायचे, म्हणजे तेलकट लागत नाही आणि दही छान आतपर्यंत वड्यांमध्ये मुरलं जातं। वडे ठेवायचे, त्याच्यावर आपलं दही पोर करायचं, भरपूर दही घालायचं, त्यानंतर हिरवी चटणी घालायची आहे, भरपूर छान अशी चिंचगुळाची गोड चटणी घालायची आहे। थोडंसं तिखट आवडत असेल तर स्प्रिंकल करायचं, त्यानंतर शेव नमकीन स्प्रिंकल करायचे। थंडगार दही वडे खाण्यासाठी एकदम तयार। एन्जॉय।